आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अल्नूस येथे विराट हिंदू संमेलन संपन्न। संघाचे नाव न घेता समाज उभा राहावा, हेमंत हरारे यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर कोणताही डामडोल न करता, हुरळून न जाता अगदी साधेपणाने थेट समाजात जाऊन आपली ओळख पटवून देण्यासाठी मंडल स्तरावर विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात येत असून काल काष्टी मंडलाचे विराट हिंदू संमेलन शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले। संघास 100 वर्ष पूर्ण होत असताना पुढील काळात संघाचे नाव न घेता संपूर्ण समाज एक दिलाने उभा राहावा ही संघाची कल्पना आहे। त्या दृष्टीने संघ काम करत आहे। संघ किंवा संघ स्वयंसेवक यांच्या माध्यमातून नव्हे तर सज्जन शक्तीच्या जोरावर परिवर्तन घडावे ही अपेक्षा आहे। त्या संमेलनात प्रमुख भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत परशुराम हरहरे हे बोलत होते। यावेळी प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक संपूर्ण अजनूज गावातून पारंपरिक वाद्याच्या गजरात काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, वीर हनुमान आणि जगद्गुरु संत तुकाराम यांची वेशभूषा केलेली बालके मिरवणुकीचे आकर्षण ठरले। यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली। व्यासपीठावर लक्ष्मण नायकवडी, हरिभक्तपरायण औदुंबर महाराज कर्जतकर, हरिभक्तपरायण अनिल महाराज कवडे, देवयानी लोणे, राष्ट्रसेविका समितीच्या स्वाती रानडे याचबरोबर हेमंत हररे उपस्थित होते। प्रत्यक्ष कार्यक्रमापूर्वी शिवचरित्र, समाज प्रबोधनकार, युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे यांचा शाहिरी थाट याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमानं उपस्थित मंत्रमुग्ध झालेले दिसून आले। यावेळी औदुंबर महाराज यांनी आशीर्वचन दिले। देवयानी लोणे यांनी गोमाता बचाव यावर भाष्य केले। स्वाती रानडे यांनी भारतीय समाज कुटुंब पद्धती याकडे सर्वांचे लक्ष वेधले। तर गौरी कणसे या चिमुकलीने संघाची पंचसूत्री सोप्या भाषेत स्पष्ट भाषेत मांडली। दक्ष टाइम्स 24 ला बोलताना हेमंत हरारे म्हणाले, असं 100 वर्षाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहासामध्ये हिंदू समाजाचे संघटन करावे, हिंदू समाजात संघटन नाही तर हिंदू समाजाचे संघटन करावं हा प्रमुख उद्देशाच्या आधारावर संघटन उभं राहिलं। सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर सामान्याला सामान्य कार्यक्रमातून असामान्य कर्तृत्व निर्माण करणं आणि व्यक्ती निर्माणाच्या माध्यमातून या देशामध्ये परिवर्तन घडवून आणणं हा मुख्य हेतू ठेवून 100 वर्ष आपलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतं। सकल हिंदू समाजाचं संघटन करावं, सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून संमेलन करावीत असा मुख्य उद्देश असण्याचं प्रमुख कारण असं आहे की सामान्यपणाने समाज राजकीय लोकांच्या वर टाकून आपलं काम करून घ्यायचं अशी मानसिकता होऊ नये। हिंदू समाजावरचं संघटन हिंदू समाजाच्या अराजकीय नेतृत्वाच्या माध्यमातून उभं राहावं हा सकल हिंदू समाजाच्या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे। संघाचा कार्यकर्ता स्वयंसेवक असा नसून सज्जन शक्तीच्या माध्यमातून हे परिवर्तन घडावं असा मुख्य उद्देश असल्यामुळे घर संपर्काच्या नंतर संमेलनाच्या माध्यमातून समाज जागृती करणं हाच मुख्य उद्देश या संमेलनाच्या माध्यमातून केला जातो। त्यामुळे जसं विवेकानंदांनी म्हटलं होतं की तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठांवरचं गीत सांगा की तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो। आज आपल्या देशातल्या तरुणांच्या मनामध्ये गीत आहे, राष्ट्रगीत नाही, गीत आहे, सिनेमा गीत आहे, पण भव्य दिव्य असलेलं आणि बलिदानाच्या कथा असलेलं गीत मात्र आम्ही गाऊ शकत नाही। की कुठल्या तरी एखाद्या संघटनेची जबाबदारी नसून ती माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे असं समजावं हा या संमेलनाच्या पाठीमागचा आणि एक उद्देश आहे। संघाच्या या शेवटच्या कालखंडामध्ये 1 लाखाच्या पेक्षा जास्त शाखा होती। हिंदू समाजासाठी काम करावं असा मुख्य उद्देश असल्या कारणाने
जे शिकवलं आहे, जे समजलं आहे आणि हिंदू समाज माझा आहे असा भाव निर्माण झालेल्या 100 वर्षानंतर प्रत्येक संस्थांनी समाजातल्या सर्व घटकांच्या पर्यंत पोहोचून संघाचे काम नव्हे तर या देशाला माझं काम काय आहे ते समजून सांगावं हा मुख्य उद्देश धरून संघाच्या अनेक गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव न घेता समाज उभा राहावा असे आपले मुख्य उद्देश असल्यामुळे समाजाने स्वतःच जागृत व्हावं असाही उद्देश या संमेलनाच्या पाठीमागचा आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत गिरमकर व अतुल डोईफोडे यांनी केले तर आभार हरिभक्त पारायण अनिल महाराज कवडे यांनी मानले. श्रीगोंदा तालुक्यात एकूण 11 ठिकाणी विराट हिंदू संमेलन घेतले जाणार असल्याचं संघाचे तालुका कार्यवाह संदीप घोडेकर यांनी सांगितले. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.